श्री स्वामी समर्थ. मी आज देवलाली कॅम्पला राहुल गायकवाड माझे मित्र आहे त्यांच्या मामाच्या घरी आलोय. 15 दिवसापूर्वी आम्ही जेव्हा आलो तेव्हा मामांना चालायला प्रॉब्लेम होता, उठाय बसायला प्रॉब्लेम होता, मांडी घालता येत नाही. पण 15 दिवसात राहुलच्या मामांना कसा फरक पडला ते बघायला आलो. आता इथं मामी बसलेले आहे, आपण मामीला विचारू मामांची पहिली तब्येत कशी होती आणि आता काय फरक पडला. मामी नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. निर्मला रामदेव गोडसे. ओके. मामी आम्ही यायच्या आधी मामांना काय तकलीफ होती? खूप त्रास होता त्यांना, खूप त्रास होता. काय काय होतं? बसता येत नव्हतं मांडी घालून, मुंग्या यायच्या, कधी झोपामध्ये चक्कर, खूप आई आई बाबू बाबू करायचे ते खूप त्रास होता त्यांना. उठाय बसायला खूप त्रास होता. रोजच्या कामामध्ये काय वाटायचं? कामामध्ये त्यांना काम तर नव्हतंच काय, पण मग ते असे चिडचिडपणा करायचे. 2 चक्कर जर उलट झाले ना चिडचिडपणा करायचे. आता तसं नाही. रूम वर जायचे का पहिले? जायचे पण चिडचिडपणा करायचे. बरं, त्यांचं पोट साफ व्हायचं का पहिलं? नाही. जेवण किती करायचं मामा? जेवण एक पोळी बस. एक पोळीच्या वर खात? एक पोळी नाश्त्याला म्हणजे बळजबरी. दुपारी एक पोळी, संध्याकाळी म्हणजे अर्धी पोळी बस. याच्या पुढे जेवण पण नव्हतं. मामाची काय काय तकलीफ होती? उठाय बसायचं अजून काय काय? खूप तकलीफ होती म्हणजे असं आई आई बाबा बाबा रात्रीचे बी कधी उठले का आपण म्हणायचं काय झालं, कधी गोळी सापडून द्यायची, कधी ते जायचे गोळी घ्यायला. आता 15 दिवसापासून तसं काहीच नाही. उठाय बसायचं. पाहुण्यांच्या घरी जेवायला जायचे कधी मामा? नाही. का बरं जात नव्हते पाहुण्यांच्या घरी? हेच प्रॉब्लेम होते ना त्यांनी, बसताच येत नव्हतं. त्याच्यामुळे ते पाहुण्यांच्या घरी जात नव्हतं. आज राहुलने तुमचा भाचा आहे बरोबर, त्याने औषध दिलं. हे औषध दिल्यानंतर तुम्हाला मामामध्ये काय फरक वाटतो? खूप फरक आहे. खूप काय काय वाटलं तुमच्या याने? माझ्या मनाने तर खूप फरक पडला. पोट साफ होतं मामाचं. जेवण किती जातं आता? जेवण 1.5 पोळी ते नाश्त्याला खातात, दुपारी पण 1-1.5 पोळी खातात, संध्याकाळी जेवण वाढलंय. त्यांचं चालणं किती फरक पडतोय? खूप पडलाय. म्हणजे आज किती चक्कर मारले? असे 7-8-10 चक्कर होते. पहिले एक चक्कर मारायचे. एक चक्कर मारला की कुणा आले का चैतन्यवर एक तर चिडायचे, नाही तर मग घरात चिडचिडपणा करायचे. पण आता नाही काय. आता चांगलं. शेतीमध्ये काम नाही, शेतीचं काम नाही. बाकी उठण्या बसण्यामध्ये काय फरक जाणवतो? जाणवलं. आता कोणाच्या घरी जेवण करायला जातं? पहिलं नव्हतं जात ना? नाही. हो. तर मग लोकांनी औषध घेतलं पाहिजे. घेतलंच पाहिजे. तुम्हाला मामामध्ये फरक जाणवतो? जाणवतं. तर असाच फरक सगळ्यांना पडो. खूप चांगला फरक. पूर्वी त्यांना चालायला प्रॉब्लेम होता, 2 वर्षापासून मांडी घालता येत नव्हती. हे औषध घेऊन 15 दिवसात गोडसे मामांनी मांडी घालून बसले आमच्या समोर. तर धन्यवाद, थँक्यू. सगळ्यांना असंच फरक पडो. श्री स्वामी समर्थ.